नमस्कार मंडळी. चला मग आज आपण झटपट आणि पटपट होणारं सँडविच पाहूयात. त्यासाठी आपल्याला 2 गाजर आणि 1 काकडी लागेल. सुरुवातीला गाजर आणि काकडी धुवून घ्या. त्यानंतर गाजर पील करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर, नाहीतर राहू द्यात. नंतर हिरवीगार अशी काकडी घ्या. चॉपिंग पॅडवर सुरी उलटी धरून काकडी खोचून घ्या. पहिल्यांदाच करत असाल तर हळू करा. नंतर गाजर पण खिसणीवर किसून घ्या आणि हळूवारपणे ज्या भांड्यांमध्ये आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे त्या भांड्यामध्ये किसलेला गाजर आणि खोचलेली काकडी काढून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मिरीपूड, चवीनुसार ऑरिगॅनो, चवीनुसार मेयोनीज घालून घ्या आणि मिक्स करून घ्या. पण मीठ घालायला विसरू नका. नंतर ब्रेडचे 2 स्लाइस घेऊन त्याच्या कडा काढून घ्या, जर तुम्हाला हव्या असतील तर, नाहीतर राहू द्यात. ब्रेडच्या एका स्लाइसवर स्टफिंग लावून घ्या. भरपूर लावा. नंतर दुसरा स्लाइस त्याच्यावर ठेवा. थोडंसं प्रेस करून घ्या. सुरीने मधून किंवा तिरकं तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये सँडविच कट करून घ्या. बघा कसं मस्त आणि कलरफुल दिसतंय. तर झालं आपलं झटपट आणि पटपट सँडविच तयार. सांगा मला कसं वाटलं. तर हे सँडविच तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा खाऊ शकता आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला माझी झटपट आणि पटपट सँडविचची आयडिया. सांगा मला कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.